वळूयात पुढल्या बातमीकडे। मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। राखी जाधव यांनी भाजपात प्रवेश केलाय। आमदार पराग शहा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालाय। राखी जाधव यांना घाटकोपरमधून उमेदवारी मिळणार आहे। तर राखी जाधव या नाराज असल्याची चर्चा होती आणि आता त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। त्यामुळे मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का बसलेला आहे। तर राखी जाधव यांना घाटकोपरमधून उमेदवारी मिळणार आहे। आमदार पराग शहा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे। राखी जाधव या गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पक्षात नाराज होत्या आणि त्यांनी आता ही भूमिका घेतल्याचं सूत्रांकडून समजतंय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, खरं तर मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय। राखी जाधव यांनी भाजपात प्रवेश केल्याचं सूत्रांकडून समजतंय, काय अधिकची अपडेट? निश्चित कृपा, शरद पवार गटाला हा सर्वात मोठा धक्का आहे। शरद पवार गटाच्या मुंबईच्या अध्यक्षा आणि माजी राष्ट्रवादीच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी अखेर तोडचिठ्ठी देत आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे भाजपची ताकद आता मुंबईमध्ये आणखी वाढलेले पाहायला मिळत आहे। आणखी काही धक्के भाजप देणार अशी माहिती आता सूत्रांकडून कळत आहे। परिणामी एकीकडे शिवसेना भाजपमध्ये जागा वाटप सुरू असताना दुसरीकडे पक्षप्रवेश मात्र भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। कृपा जी, निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।